नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे अद्वैत कन्नळ मालेगाव नाशिक, गोरखमाळी बोरड नंदुरबार, धनराज पी वरसळे नंदुरबार, बालमसिंग गावित मोगराणी, पिंटू मोरे भूते आकाश पुराणे शहादा यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. तळोदा येथे राजेश ब्रदर्स किराणा दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी दुकानातून तेलाचे डबे, काजू बदामच्या बरण्या, तांदूळच्या पोती, आंघोळीचे साबण व किरकोळ किराणा असे एकूण 29,000चा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतीचा 32M नमुना प्रमाणपत्र प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच घेताना तळोदा सहाय्यक महसूल अधिकारी कार्यालयाच्या अव्वल कारकुनाला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. वेधशाळेने पुढील 5 दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा व पुणे जिल्ह्यातील घाट परिसरास ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नाशिक घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुधारित सेवा प्रवेश नियम तात्काळ अंतिम करावेत व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घ्यावा या मागणीसाठी नंदुरबार येथे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी 2 तास कामबंद आंदोलन केले. कॉलेज परिसरात संशयीरित्या तलवार व कुकरी बाळगून फिरणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून लोखंडी तलवारसह कुकरी ही 2ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील झाशीची राणी व दुर्गा शक्ती महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली आहे. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याच्या विरोधात नंदुरबार येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. नंदुरबार शहरातून गुजरात राज्यात देशी विदेशी मद्याची तस्करी रोखण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून 92,944 किमतीचा देशी विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटेची शांत वेळ. शिवमंदिरात दर्शन घेऊन एक महिला घरी परतत होती. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याचा फायदा घेत एका अज्ञात्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने दाखवलेल्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे संशयिताचा डाव पूर्णपणे फसला. घटना घडल्यानंतर काही तासांतच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे विसरवाडी पोलिसांनी संशयिताचा माग काढत त्याला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या तपासणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला आणखी 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा तसेच या योजनेत पात्र भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ही योजना कुटुंबातील 2च सदस्यांना लागू होती. आता ही योजना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांना लागू होणार आहे. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक साईनाथ भानुदास तळेकर वय 36 आणि पोलीस शिपाई अविनाश अरविंद सादरे वय 31 यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB मंगळवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. धुळे शहराजवळील 40गाव चौफुली परिसरात मंगळवारी भीषण अपघात घडला. उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने 4 वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ॲपे रिक्षा चालकाचा जागीच झाला असून अन्य 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या विजय चौधरी यांना नुसते पदावरून न काढता त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.